आंदोलन चालू होणार आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झालाय का असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा गावामध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला। ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी आहे। आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाही आहेत, ते अशा पद्धतीने आपण मारताय। तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही आहे। राज्यातले मंत्र्यांना का नुसतं पोसायचं आहे का आम्ही सरकारी खर्चानं? राजीनामे द्या आदिवासी मंत्र्यांनी आणि तिकडल्या पालकमंत्र्यांनी। खाण मालकांकडून का फक्त हप्ते घ्यायला जाता का तुम्ही? तिकडे शो करतायत आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस। कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही। काय चाललंय बघा। या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात। हे आंदोलन पाहिजे। वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतायत मग त्यांना कळेल। त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खाण उद्योग आहे, त्यांची जी वाहनं चालत आहेत, हजारो लाखो वाहनं जिथे चालत आहेत, त्या वाहनाखाली गेल्या वर्षभरामध्ये 150 आदिवासी चिरडून मेले आहेत। त्यांचा मृतदेहसुद्धा गायब केले जातात FIR नको म्हणून। रक्ताचं थरोळं साचतं गडचिरोलीच्या त्या रस्त्यांवरती। एखादा आदिवासी कोणी आला, 5 मिनिटात ती बॉडी हलवली जाते आणि तिथे पाण्याचे फवारे मारून ते रक्त साफ केलं जातं आणि पुरावा न असे 1500 लोक आतापर्यंत मेले। मध्यंतरी मला इथे येऊन ते काही लोक भेटले। मुख्यमंत्री काय करतो आहे? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा, यासाठी विकास हवा आहे का तुम्हाला? काय मिळतं आदिवासींना? आदिवासींना विस्थापित केलंय तुम्ही। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।